नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे। आरोग्य सेवक पदभरती 2026 मध्ये खास तर 12वी पास विद्यार्थ्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे। चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की 12वी नंतर आरोग्य सेवक भरती कशा प्रकारे देता येते आणि त्याच्यासाठी कोणत्या प्रकारचे कोर्सेस काय असणार तर गरजेचे असणार आहेत। चला तर मग बघा काय सांगितलं जातं, तर आरोग्य सेवक भरती 2026 याच्यामध्ये फक्त 12वी पास विद्यार्थ्यांच्यासाठी सरकारी नोकरीची काय असणार आहे तर एक संधी असणार आहे। बघा, तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती कोणतीही बॅच तुम्ही फक्त 3333 रुपयांमध्ये लाईफ टाइम साठी घेऊ शकताय। याच्यामध्ये बघा, अंगणवाडी सुपरवायझर असेल, एएनएम, जीएनएम, टेट, टेएटी असेल, त्याच्यानंतर औषध निर्माता, जलसंपदा, मृदा संधारण असेल, नगर परिषद, एफडीए, आदिवासी बॅच, आरोग्य सेवक बॅच, तलाठी बॅच, आरोग्य सेविका बॅच असेल, त्याच्यानंतर एमपीडब्ल्यू, स्वच्छता निरीक्षक, पशुसंवर्धन भरती, महिला व बाल विकास असेल, लॅब असिस्टंट अँड लॅब टेक्निशियन्स असेल, एलएसओ असेल, इत्यादी पद। मग हे जे काही उपलब्ध बॅचेस आहेत ह्या फक्त आणि फक्त 3333 रुपयांमध्ये ऑल टाइम तुमच्यासाठी असणार आहेत, म्हणजे लाईफ टाइम व्हॅलिडिटी असणार आहे आणि ही आत्ताच पुरतं काय असणार, मर्यादित असणार आहे। फक्त 20 तारखेपर्यंत काय असणार ही तुम्हाला बॅच मिळून जाऊ शकते। चला, याच्याविषयी जर का तुम्हाला आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या काय करू शकताय तर टेक्निकल विभागाशी बोलू शकताय। ओके, बघा याच्यामध्ये काय असेल तर 12वी पास उमेदवारांसाठी आरोग्य सेवक पुरुष आणि आरोग्य सेविका महिला भरती 2026 ची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे। या नियमानुसार पदांसाठी निवड पूर्वी काय केलं जायचं तर 10वी नंतर पात्र होते, परंतु आता नवीन बदल करण्यात आलेले असणार आहेत। 10वीच्या ऐवजी 12वी मधील फक्त आणि फक्त विज्ञान शाखा म्हणजे सायन्स फॅकल्टी मधून पास असणारे, उत्तीर्ण असणारे विद्यार्थी याच्यासाठी काय असणार आहेत, ऍप्लिकेबल्स असणार आहेत। ओके, ज्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता बघा काय सांगितलं जाते तर आरोग्य सेवक पुरुष ज्याच्यामध्ये 40% ते 50%चा कोटा असणार आहे। उमेदवार 12वी उत्तीर्ण असणारा हवा। ओके, त्याच्याबरोबर त्याची फॅकल्टी कोणती गरजेची आहे बघा तर 12वी सायन्स ही फॅकल्टी तिची उत्तीर्ण असावा। तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र बघा काय सांगितलं जातं, आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्थेचा पॅरामेडिकलचा कोर्स किंवा बेसिक ट्रेनिंग कोर्स त्याचा कंप्लीट झालेला असावा। ज्यांच्याकडे हा कोर्स नाहीये त्यांना निवडीनंतर तो ठराविक मुदतीपर्यंत पूर्ण करावा लागेल। तसेच आरोग्य सेविका सहाय्यक सुईण म्हणजेच एएनएम याच्यासाठी कोर्स उत्तीर्ण आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल कडे याची नोंदणी असणे आवश्यक सांगितलं जातं। वयोमर्यादा, किमान वयोमर्यादा म्हणजेच 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे आणि कमाल किती असणार बघा तर 38 ते 40, ओपन गटासाठी 38 वर्ष असणार आहे, कळतंय। आणि त्याचबरोबर काय असणार आहे बघा तर जे काही इतर अनुसूचित जाती जमाती आणि मागास वर्ग जे काय असणार आहेत ओके त्याच्यामध्ये 40 वर्ष सांगितले जातात। मागास प्रवर्ग यांना नियमानुसार म्हणजे एससी, एसटी, ओबीसी यांना नियमानुसार 5 वर्षांची काय असणार आहे सवलत म्हणजे 43 पासून 45 पर्यंत असू शकणार आहे। महत्वाचे बदल लक्षात ठेवा, पूर्वी आरोग्य सेवक पदासाठी 10वी पास होतं, परंतु आता चेंज करून ते काय केलेलं असणार आहे 12वी पास अनिवार्य केलेली असणार आहे। ओके, त्याच्यानंतर परीक्षेची पद्धत आणि अभ्यासक्रम लक्षात ठेवायचं बघा तर परीक्षा टीसीएस किंवा आयबीपीएस यांसारख्या कंपन्यांमार्फत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते। ओके, एकूण गुण 100 प्रश्न असणार आहेत, 200 गुणांच्या साठी असणार आहेत। आता सध्या भरपूर काही ज्या काही एक्झाम्स आहेत या एमपीसी कडे देण्यात आलेल्या आहेत, परंतु आरोग्य सेवक ही जी काही पद आहे हे पद सुद्धा एमपीसी कडे देण्यात आलेलं आहे किंवा नाही हे आपण आपल्या पुढच्या नेक्स्टच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत। बघा, एकूण प्रश्न 100 आणि एकूण गुण किती आहेत 200 असणार आहेत। मराठी व्याकरण 15 प्रश्न 30 गुण, इंग्रजी व्याकरण 15 प्रश्न 30 गुण, सामान्य ज्ञान 15 प्रश्न 30 गुण, बौद्धिक चाचणी 15 प्रश्न 30 गुण आणि तांत्रिक जो काही प्रश्न असणार या तांत्रिक घटकावरती 40 प्रश्न अवघ्या 80 गुणांच्या साठी असणार आहेत। प्रामुख्याने 12वी विज्ञानावरती आधारित जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र याचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातील। 5000 पदांपेक्षा नवीन काय असणार तर जाहिरात असणार बघा सार्वजनिक आरोग्य विभागाची सर्वसाधारणतः 5000 पदांची नवीन जाहिरात पुढील 1.5 ते 2 महिन्यामध्ये येऊ शकते। संभाव्य पदसंख्या याच्यामध्ये बघा आरोग्य सेवक पुरुष 40 ते 50% आहेत कोटा, म्हणजे जवळपास 1500 ते 1800 जागा कुणाच्या असणार फक्त
आरोग्य सेवक पुरुषांचे असणार आहेत, यासाठी 12वी विज्ञान शाखा उत्तीर्ण असणे अनिवार्य असणार आहे. आरोग्य सेविका महिला ANM किंवा स्वीन यांच्या 1200 ते 1500 जागा असणार आहेत. ओके, ह्या उत्तीर्ण असणं ANM कोर्स आवश्यक असणार आहे. इतर गट क पद यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता अधिकारी आणि उर्वरित जागांचा समावेश असणार आहे. जर का तुम्हाला याच्याविषयी आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या काय करू शकताय, तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय. त्याच शिवाय कोणतीही बॅच फक्त आणि फक्त 3333 रुपयांना ऑल लाईफ टाइम साठी तुम्ही काय करू शकताय, लावू शकताय. ओके, जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. यामधली काही नवीन अपडेट्स घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.